संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा नांदेडमध्ये निषेध करण्यात आलाय। सकल मराठा समाजाच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलाय। हल्ला करणाऱ्याची सखोल चौकशी करून मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच प्रवीण गायकवाड यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। जय जिजाऊ। मी डॉक्टर भारती मडवई, महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडची प्रदेश प्रवक्ता। या ठिकाणी आज धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत, कारण प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर शाईफेक झाली, जो हल्ला झालाय। पण हा हल्ला केवळ प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर नाहीये, तर हा हल्ला एका विचारधारेवर आहे। आणि हा हल्ला फक्त विचारधारेवरच नाही, तर हा हल्ला कबीरांवर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे, छत्रपती संभाजीराजांवर आहे, हा हल्ला संविधानावर सुद्धा आहे। आणि असे हल्ले करून जर विचारधारा संपणार असेल असं वाटत असेल गुन्हेगारांना, तर ही त्यांची निष्णात चूक आहे। आणि सरकार सुद्धा दुर्दैवानं अशा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करते, त्यांचं समर्थन करते। ही आमच्या महाराष्ट्रातील जनतेची खरं तर वैचारिक चळवळींचं दुर्दैव आहे। आणि म्हणून मला त्या जे काही गुन्हेगार आहे अशा बांडगुळांना विचारायचं आहे की तुम्हाला संविधान का नकोय, तुम्हाला वैचारिक चळवळी का नकोय, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा जो बदनामीपूर्वक इतिहास आहे तो खोडून काढण्याचं काम चळवळी करत आहे, समाज हिताचं काम चळवळी करत आहे। तर या चळवळी तुम्हाला का नकोय आणि या चळवळी संपवण्याचं कार्यस्थान जर तुम्ही करत असाल तर एक लक्षात ठेवा, आज एका प्रवीण दादावर तुम्ही शाईफेक केलेली आहे, अशा हजारो लाखो प्रवीण दादा या ठिकाणी बसलेले आहेत आणि तयार होत आहेत। आणि किती जणांवर तुम्ही शाईफेक करणार आहात? आज मला या बांडगुळांना एकच प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला हे सगळं नको असेल तर प्रवीण दादाने सांगितलंच आहे की तुमच्या शेवटाची सुरुवात झालेली आहे, लक्षात ठेवा। आणि मला सरकारला सुद्धा शेवटी एक विनंतीपूर्वक एक इशारा द्यायचा आहे की हे जे तुम्ही बघता आहात हे आंदोलन वगैरे ही वादळापूर्वीची शांतता आहे। कायदेशीररित्या जर गुन्हेगारांना शिक्षा झाली नाही तर मग कशा पद्धतीचं आंदोलन छेडू हे आज आम्हाला सुद्धा सांगता येत नाही। एवढं बोलते आणि थांबते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। अक्कलकोट येथे गेल्या रविवारी आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही मनुवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने आणि समविचारी जे संघटना आहेत यांच्या वतीने जे हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला सरकारकडे काही आमच्या मागण्या आहेत, जसे की जो हल्ला करणारा जो दिप्या काटे आहे त्याची पार्श्वभूमी जर पाहायला गेली तुम्ही तर त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे आणि त्याच्यासोबतचे जे सहकारी आहेत ते सहकारी असतील, तो दिप्या काटे असेल, त्या दिप्या काटेवर आणि त्याच्या सहकार्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। पण दुर्दैव असं आहे की आज या शासनाने काल दिप्या काटेची जमानत झाली आणि जमानत झाल्याच्या नंतर दिप्या काटे स्टेटसला असं ठेवतो की वाघ बाहेर आला। अरे दिप्या काटे, जिथे कुठे तू असशील त्यावेळेस आमच्या बहुजनवादी समाज फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यांना भेट, त्यानंतर आम्ही तुला दाखवू की विचार काय असतात। आणि कोणावर हल्ला केल्याने विचार संपत नाहीत। आणि आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीमागे आज संबंध महाराष्ट्रातील समविचारी असतील, बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते आज एक मताने पाठीमागे आहेत त्यांच्या, आणि सर्वतरातून आज महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबाची हाक या ठिकाणी झालेली आहे। तो हल्ला एका व्यक्तीवर नसून, एका संघटनेसून, एका विचारावर झालेला आहे। आणि संभाजी ब्रिगेडने आजपर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती आहे संभाजी ब्रिगेडचा इतिहास काय आहे। आम्ही शब्दाला शब्दाने आणि बुक्क्याला बुक्कीने आम्ही उत्तर देणारे माणसं आहोत। जो दीपक काटे नावाचा जो व्यक्ती आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे आणि आम्हाला अशी शंका आहे की भाजपने हा मुद्दाम आमची जी पुरोगामी वैचारिक चळवळ आहे ती संपवण्याचं काम असं एखाद्या गुंडाला संपवण्याचं काम केलं आहे। आणि जर असे गुंड आमच्या समोर असतील तर त्यांना ठोकण्याचं काम संभाजी ब्रिगेड इथून पुढे नक्की करेल। हा संभाजी ब्रिगेडचा इशारा, सोबतच महाराष्ट्र शासनाला सुद्धा आमचा इशारा आहे। जर तुम्ही असे गुंड पोसत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्र हा प्रश्न विचारेल आणि तुम्हाला ह्या प्रश्नाला सामोरं जावे लागेल। एवढं मी सांगू इच्छितो। थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।